उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय उपवासाचा मेदूवडा. करायला अगदी सोपा आहे. पोट भरेल पण मन भरणार नाही असे हे वडे तयार होतात आणि हे वडे तयार करण्यासाठी खूप पदार्थही असण्याची गरज नाही. घरातील मोजक्याच पदार्थांमध्ये हा छान असा तयार होतो. याच्यासाठी मी 1 वाटी वरई घेतली आहे. वरई स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा वरई धुवून घ्यायची आहे. आणि आता 1 वाटी वरई घेतली आहे तर याच्यासाठी 2 वाट्या पाणी उकळवून घ्यायचं आहे. हे उकळलेलं पाणी वरईमध्ये घालायचं आहे आणि मऊसूद असा भात तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे. हा भात तयार करताना याच्यामध्ये खूप पाणी नाही वापरायचं, अगदी प्रमाणातच वापरायचं आहे. हा भात गरम असतानाच लगेच मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग याला झाकून ठेवायचं आहे. पूर्ण गार झाला की हा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एक मोठा उकडलेला बटाटा सालं काढून घेते आहे आणि याच्यामध्ये बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. हा मोठा आहे म्हणून मी एकच घेतला आहे. जर लहान घेतलेत तर 2 घ्या. आणि याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घातल्यात तरी चालतील. उपवासाला जर खात असाल तर कोथिंबीर घालायची आहे आणि 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि 3 चमचे दही घालायचं आहे. आपला साधा जो पोहे खायचा चमचा असतो त्यानेच हे सगळं घातलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून इथे थोडंसंच मीठ घातलं आहे. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याचा छान असा गोळा तयार करायचा आहे जेणेकरून आपण वडे करताना त्याला तडे जाणार नाहीत, एवढं आपण याला छान मळून घ्यायचं आहे. पहा, याचा याप्रमाणे मी गोळा करून घेतला आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घेते आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आपल्याला वड्याचा आकार किती लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे हे गोळे करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे याचा छोटा गोळा घेतला आहे, त्याला हातावर छान मळून घेतलं आहे आणि थोडा चपटं केलं आहे आणि मग याला साईडनी जर तडे जात असतील तर तो अगदी प्लेन करून घ्यायचा आहे आणि मग मध्ये याला एक होल पाडून घ्यायचा आहे. पहा, याप्रमाणे याला होल केलं आहे आणि वडा सगळीकडून हा प्लेन आला पाहिजे असे याला आपण करून घ्यायचं आहे. याप्रमाणे याचा हा मस्त असा वडा तयार झाला आहे. आणखीन एक वडा करून दाखवते आहे. हातामध्ये छोटासा पिठाचा गोळा काढून घेतला आहे, त्याला छान प्लेन करून घेतलं आहे. हातावर थोडंसं दाबून असं चपटं करायचं आहे. साईडनी जर तडे जात असतील तर ते प्लेन करून घ्यायचे आणि मग याला मध्ये छान असं होल करून घेतलं आहे. साईडनी प्लेन केलं आहे. पहा, मस्त असे वडे तयार होत आहेत. हे जर एकदम करून ठेवणार असाल तर याच्यावर ओलं फडक्याने याला झाकून ठेवायचं आहे. पण मी हे सगळे एकाच वेळी नाही करत आहे. आधी 6-7 वडे तयार करून ठेवलेत. तेल चांगलं गरम करून घेतले आणि मग तेलामध्ये हे वडे सोडून घेतलेत. वडे सोडताना गॅसची फ्लेम लो करायची आहे. वडे सोडून झाले की मग गॅस मीडियम करायचा आहे आणि 1-2 मिनटं वड्याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही. 1-2 मिनटानंतर वडे मग आपण तेलात उलटवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवर मीडियम टू हाय फ्लेमवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. लक्षात ठेवा, हे वडे तळताना गॅसची फ्लेम अजिबात लो करायची नाही. मीडियम टू हाय फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे, नाहीतर वडे तेलात सुटून जातील. पहा, मस्त छान हे वडे तयार होत आहेत. याच वड्याच्या पिठाची आपण भजीही करू शकतो. फक्त याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला थोडं पातळसर करून घ्यायचं आणि मग याची तेलामध्ये भजी सोडून घ्यायची. पहा, मस्त हे वडे तयार झालेत. नेहमी खिचडी वरईचा भात खाऊन कंटाळा येत असेल तर हे वडे एकदा नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.